भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11। श्रीरामाना गुरु वसिष्ठाकडून उपदेश। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। भाग 1। शुकाचे चरित्र ऐकून श्रीरामाना कुठेही मन लागेना, कारण श्रीरामाला सुद्धा विरक्ती निर्माण झाली। पुढे विश्वामित्र म्हणतात, हे वसिष्ठ मुनीश्वरा, श्रीरामाना उपदेश तुम्हीच करा। आणि प्रभूला विश्वामित्र म्हणतात की, हे श्रीरामा, तुझ्या कुळाचे वैभव, तुझ्या कुळाची महती असणारा तुझा कुलगुरू महान ज्ञानी आहेत, त्यांच्याकडून तू उपदेश घे। आणि पुढे म्हणतात की, वसिष्ठा, एका रामामुळे आपण एकत्र आलो आहोत, म्हणून तुझ्या माझ्यातला वैरभाव आज निघून गेला आहे आणि तुम्ही रामाचे गुरु आहात, तुम्हीच रामाला उपदेश करा। अशा प्रकारची आज्ञा झाल्यानंतर शिष्याची महती या ठिकाणी सांगतात। शिष्य कसा असावा यामध्ये सुरुवातीला सांगितले आहे की अव्यक्त शिष्यांचे लक्षण, की ज्याचे मन संसारासाठी गुरुचे नाव घेतात आणि ज्या शिष्याच्या अंतकरणात विषय चित्ती आणि संसारावर लक्ष असेल त्याला अव्यक्त शिष्य म्हणावे। आणि अशा शिष्याला ज्ञान देणे म्हणजे गुरुला दोष प्राप्त होतो, म्हणून व्यक्त शिष्य बघून गुरुने ज्ञान द्यावे आणि अशांना ज्ञान दिले तर परमार्थाला प्राप्त होतात। असं विश्वामित्राचे बोलणे ऐकून सर्व ज्ञानी ऋषीवर्य धन्य धन्य अशा प्रकारची स्तुती विश्वामित्राची करू लागले। जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू, सर्व स्वानंदाचा सुखसागरू असे विश्वामित्र आहेत। ब्रह्मयापासून ब्रह्मप्राप्ती झालेले, ब्रह्मा समान ज्ञान असलेले गुरु वसिष्ठ तुम्ही आहात आणि प्रभूला ज्ञान देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, परंतु शिष्याने ज्ञान द्या म्हटल्यावरच गुरुला ज्ञान देता येतो असे म्हणतात। पुढे जाऊन गुरु म्हणतात की, विश्वामित्रांना तुम्ही आज्ञा म्हणून श्रीरामाला उपदेश करा। ब्रह्मदेवाने जे वैरभाव विसरण्यासाठी जे सांगितले की ते ऐकून अखंड संसारातून निवृत्त व्हावे आणि ज्ञान घेत असताना कुठल्याच पद्धतीची बाधा होणार नाही असे ज्ञान मी रामाला देईन। हे ऐकून श्रीराम गुरु वसिष्ठापुढे जाऊन सद्भावाने लोटांगण घातले आणि म्हणू लागले, हे गुरुवर्या, मला ज्ञान द्या, तुम्ही ज्ञानवंत आहात असे श्रीराम म्हणू लागले। पुढे श्रीराम हे अवतार पुरुष आहेत, ते ज्ञानी आहेत, ब्रह्माचा मालक आहे, परंतु लोक कल्याणार्थ प्रभू गुरु वसिष्ठाकडून ज्ञान घ्यायला तयार झाले। आणि श्रीराम अज्ञान होऊन जे गुरुला विचारतात ते नाथ महाराज पुढे सांगतात की, हे गुरुवर्या, माझे पूर्वजन्माचे प्राक्तन, मी प्रारब्धाच्या अधीन आहे, परंतु ज्ञान नाही, म्हणून मला ब्रह्मज्ञान सांगावे। असे म्हटल्यावर गुरु बोलतात की, हे श्रीरामा, मनुष्य देहाचा उपयोग ब्रह्मज्ञान व ब्रह्मप्राप्तीसाठीच करावा आणि असा नरदेहासारखे त्रैलोक्यात कुठेच मिळणार नाही आणि असा ध्येय वाईट आहे। मग श्रीराम म्हणतात, मग या देहाला मोक्ष सुखाला कुठे प्राप्त होतो आणि चांगले म्हणून भोगावे तर अधःपतनाला जावे लागते। मग यातून मार्ग काढण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे। पुढे गुरु म्हणतात की, हे रामा, या देहात मनाने वागले की या देहाचे काही उपयोग नाही। आपले मन वासनेच्या बाहेर जर झालो तर आपण या संसार रूपी सागरातून तरुण जातो। मग याला विवेकाने वासनेला मारले पाहिजे, मगच हा ध्येय परमात्माला प्राप्त होतो।
पुढे जाऊन परमार्थाचे जे मुख्य लक्षण सांगू लागले की हे रामा, जसे लहान लेकराला आपण शिकवतो तसे त्याची योग्यता वाढते, तसे आत्म अनुसंधानाने चित्ताला आपल्या अधीन करावे आणि परमार्थाला वळवावे. दात खाऊन त्या मनाला आपल्या बंधनात ठेवावे आणि अखंड मनाच्या मागे लक्ष ठेवावे लागते आणि आपल्या चित्तात अखंड चिन्मात्र दिसले पाहिजे. हेच सूत्र परमार्थाचे आहेत. जसे की सकाळी उठल्यावर अभ्यास करावे आणि ते पूर्णपणे प्राप्त व्हावे, आणि एखाद्या साधकाने अभ्यास करून त्याचा वापर जगासाठी केला तर त्याचे ज्ञान अधिक होते. आणि आपले ज्ञान वाढण्यासाठी आपले चित्त वळवून परमार्थाला लावावे लागते, आणि यासाठी देहाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी वेदाचा, शास्त्राचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते. मग पुढे विवेक वैराग्य प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूला शरण जावे लागते. आणि मग राम विचारतात, याही पलीकडे जाऊन खरे ज्ञान गुरु शिष्याच्या आत्मयोग्याची जरुरी असते, तर यासाठी काय करावे? तेव्हा गुरु वशिष्ठ म्हणतात, गुरुचे ज्ञान हे ब्रह्मप्राप्तीसाठी पोषक असतात, हे श्रुतीशास्त्र सांगते. तर त्या प्राप्तीची निज स्थिती मला सांग, असे राम पुन्हा प्रश्न करतात. त्यामुळे मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल. गुरु म्हणतात की रामा, गुरुने उठावे, ओंजळ भरून ते शिष्याला पाजावे असे नाही. तर याला गुरु सांगत असताना आपल्यातील सावधानता आणि चित्त शुद्ध असले पाहिजे. जसे कासवाची दृष्टी आपल्या पिलावर पडली की त्यांचे पोट भरते, तशी तन्मत्ता, एकात्मता गुरु शिष्याशी व्हावी लागते. त्यावेळेस आपण परमार्थाला प्राप्त होतो. आणि पुढे गुरु जाऊन म्हणतात, ज्या शिष्याच्या आपल्या देहाबद्दल ममत्व असते आणि ज्ञानासाठी अखंड गुरुजवळ राहतात, त्याला आणि गुरु अखंड विद्या देत असेल तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही, व विषय सुटून एकाग्र करून ऐकले तर ज्ञान मिळते, नाहीतर ते व्यर्थ जाते. आणि एकदा शिष्य ज्ञान प्राप्त करून जर त्याला ज्ञानाचा गर्व चढला तर तो निष्फळ ठरतो. मग हे ऐकून श्रीराम म्हणतात, या प्रचंड ब्रह्मांडाचे ज्ञान व्हावे यासाठी काय करावे? त्यावेळेस गुरु वशिष्ठ म्हणतात की रामा, जसे चातक पक्षी मृगाच्या थेंबाची जशी वाट पाहतो आणि पाऊस पडत असताना तो अलगद आपल्या मुखात घेतो, तसा शिष्य आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. आणि हे रामा, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी इच्छेचा त्याग केला पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला आवरावं लागतं, मग त्याला ब्रह्म प्राप्त मिळते. कारण ब्रह्म हे आपल्या इंद्रियानं सामावलेलं आहे. यामुळे आपल्या देहात सद्भाव निर्माण होतो, म्हणून आपल्या देहातील अभाव मावळतो आणि ब्रह्मशक्तीने अखंड राहते. म्हणजे आपल्या देहात काम, क्रोध हे आपल्या देहात असलेल्या मनाचे राखण करतात. मग आपल्या जवळ कामच उरत नाही, तर क्रोध येत नाही आणि आपल्या देहातील सर्व इंद्रिय आपोआप मावळतात. मग कायेने, वाचेने, आपल्या आचरणाने पूर्ण ब्रह्म होतो. मग त्या शिष्याला जग हे ब्रह्मच दिसू लागते. पुढे जाऊन गुरु वशिष्ठ योग्याचे लक्षण सांगतात आणि म्हणतात की हे रामा, योगी आपल्या स्वधर्माचेच आचरण करून सुख भोगतात. ते सामर्थ्यवान व तेजस्वी असतात. म्हणून ते योगी जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये जागी राहून ते आपले कार्य करतात, कर्म करतात. त्यावेळेस अशा जीव शिवाला समाधान प्राप्त होते. आणि पुढे गुरु म्हणतात की दृश्य, दृष्टा आणि दर्शन या सर्वांच्या ठिकाणी ज्याला ब्रह्मच दिसतो, त्या व्यक्तीला परिवार, मित्र, शत्रू सर्वच ब्रह्मांड त्या साधकाला ब्रह्मच दिसतो आणि ती व्यक्ती आनंदीच राहते.
त्या व्यक्तीला प्रपंच पाहिलेला नसतो. म्हणजेच आपल्या देहात भ्रांती निघून गेली पाहिजे, मगच त्या व्यक्तीला सगळीकडे आनंदच होतो, दुःखच उरत नाही. म्हणून ती व्यक्ती अंतःकरणातील भेद काढून टाकते. ते काढून टाकण्यासाठी भगवत बुद्धीचा वापर करावे लागते. मगच ती व्यक्ती ब्रह्म होते, त्याला सर्व जगच ब्रह्म दिसू लागते. पुढे जाऊन कुलगुरू म्हणतात की हे रामा, या जगाची जी स्थिती आहे तुम्हाला मी सांगतो ऐका, की या जगात परब्रह्म व परमभ्रांती प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म दिसते, त्याला परब्रह्म म्हणतात. व जे दिसत नाही ती परमभ्रांती असे म्हणतात. त्यांची स्थिती सांगतो. या देहात अहंकार झाला तर आपल्या देहात आपला मम, तो हा ध्येय माझा आहे, तू आणि मी हे दोन येतात. मग ज्या ठिकाणी हे दोन शब्द येतात तेव्हा आपल्या ठिकाणी भ्रांती निर्माण होते. देवात आणि भक्तात जे भिन्नता आणतात त्यावेळेस ह्या भक्ताला हे जग पूर्ण ब्रह्म दिसते. आणि ब्रह्म जर निर्माण झाले तर तिथे भेद निर्माण होतात. म्हणून जगात कुठल्याही परिस्थितीत भेद करू नये. ब्रह्म म्हणजे आपल्या स्थूल देहाला जग दिसणे, आणि ब्रह्म तो दिसत नाही, तो ब्रह्म. म्हणून हे रामा, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व ज्ञान आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. तुला आत्मा आहे, तू परमात्मा आहे, तू परिपूर्ण आहेस, तू कुठल्याही कर्मात अडकणारा नाहीस. आणि तुझ्या रूपाकडे पाहावं तर आकाश सुद्धा ठेंगणे वाटते, इतका तू मोठा आहेस. तू कल्पनेच्या पलीकडचा आहेस. सत्वगुणाच्या तत्वाने तू परिपूर्ण आहेस. म्हणून रामा, तुम्ही ब्रह्म आहात. तुम्हाला दिसणारी वस्तू सुद्धा ब्रह्म दिसते. जी वस्तू ब्रह्म स्वरूपात दिसते त्या वस्तूला माता पिता नाही, आणि ज्या वस्तूला माता पिता नाही त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. हा आत्मा जनन जन्म मरणाच्या अधीन नाही, तो ब्रह्म होय. आणि यापुढे या ज्ञानाचा इतिहास जो आहे त्या ज्ञानाचा सार मी सांगतो की हे रामा, या ज्ञानामुळे या देहाला विषयच येत नाही, ते पूर्णपणे नाहीसे होतात. आणि आपण केलेले जे कर्म आहे ते ब्रह्म होऊन जाते. म्हणूनच कर्माची बोळवण होत असते. राम त्या ठिकाणी ऐकतात. आणि हे ज्ञान म्हणजे रामा, जीवमुक्त होते, म्हणजे जीवनमुक्तीचेच स्वरूप तुम्ही आहात. असे ज्ञान ऐकून श्रीरामाला आनंद झाला आणि त्यांचे चित्त चैतन्यात विलीन झाले. आणि रामांचे आनंद अश्रू बाहेर पडू लागले. त्यातच श्रीरामाला समाधी लागली आणि पूर्णानंदमय अवस्था श्रीरामाची झाली. उर्वरित भाग पुढील भागात या ठिकाणी मी सांगणार आहे. इथेच कथा संपवितो. जय श्रीराम, जय श्रीराम.